शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। तर पक्षात कुणीच नाराज नाही, खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून खासदार संजय राऊतांची तीव्र नाराजी। पवार गद्दारांना प्रतिष्ठा देतायत, त्यामुळे आमचं मन दुखावलं, राऊतांची प्रतिक्रिया। बैठकीसाठी राष्ट्रवादी भवन वाय.बी. चव्हाण सेंटर ओस पडलं होतं का, राऊतांचा प्रश्न। शरद पवारांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया। भेटीमुळे कुणाच्या पोटात दुखत असेल तर आपला दवाखान्यामध्ये उपचार घ्या, शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला। मिसिंग लिंकबद्दल बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न। बघून घेण्याची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला। राम मंदिराच्या चोरीबद्दल बोलणं हा धर्माचा अपमान कसा, राम मंदिरातील देणगी चोरीवरून राज ठाकरे यांचा भाजपावर निशाणा। महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा। महात्मा फुले जन आरोग्य योजनेत तब्बल 200 कोटींच्या गैरव्यवहाराची शक्यता। राज्यातील 50 खासगी रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात, 16,000 नोंदी संशयास्पद, तर एकाच रुग्णाच्या नावावर 24 शस्त्रक्रियांचे क्लेम दाखवल्याचा धक्कादायक प्रकार। ठाण्यात लुईसवाडी परिसरात झाड पडून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू। सोमवारी झाड कोसळल्याने छाती आणि डोक्याला झाली होती गंभीर दुखापत। मुसळधार पावसानंतर वसई विरारमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेलं, उद्यापासून नुकसानाचे पंचनामे होणार, पालकमंत्री गणेश नाईक यांची माहिती। हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के। वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि हिंगोली तालुक्यात हादरे। वसमत तालुक्यातील पांगरा, शिंदे आणि शिरळी परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू।